जामनेर तालुक्याच्या राजकारणातील ही एक मोठी बातमी आहे. महायुतीचे घटक पक्ष असलेल्या एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री यांच्या शिंदे सेनेत जामनेर तालुक्यातील राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचा एक मोठा नेता प्रवेश करणार असल्याची बातमी पुढे आली आहे. गेल्या 1.5 महिन्यापूर्वी याच शरद पवारांच्या राष्ट्रवादीतून एका युवा नेत्याने शिंदे सेनेत प्रवेश केला होता. अशी मोठी बातमी अशी आहे की राष्ट्रवादी शरद पवार पक्षातील एक मोठा नेता, जो कदाचित नेरीचा असू शकतो, शेंदुर्णीचा असू शकतो किंवा तोंडापूरचा देखील असू शकतो, तो नजीकच्या काळात शिंदे सेनेत प्रवेश करणार आहे. या बातमीमुळे राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. शिंदे सेनेला असे का करावे वाटते, याबाबतची आमच्या सूत्रांनी दिलेली माहिती अशी की त्यांना जामनेरच्या भाजपला मोठा धक्का द्यावयाचा आहे. यासाठी जळगाव जिल्ह्यातील एकनाथ शिंदे यांचे सत्ता केंद्र असलेल्या 2 तालुक्यातील मोठ्या नेत्यांनी एक मोठा प्लॅन आखल्याची माहिती मिळाली आहे. हा प्लॅन असा आहे की जामनेरमध्ये वाढलेल्या भाजपला कुठेतरी सुरुंग लावला पाहिजे, अशी त्यामागची भूमिका आहे. या बातमीमुळे राजकीय क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे. जामनेर तालुका गेल्या 30 ते 35 वर्षापासून भारतीय जनता पक्षाचा बालेकिल्ला आहे. राज्याचे संकटमोचक जलसंपदा मंत्री गिरीश भाऊ महाजन यांची पकड जामनेर मतदारसंघावर आहे. केवळ मतदारसंघावरच नाही तर जिल्हा आणि नाशिक, उत्तर महाराष्ट्रात त्यांची ताकद आहे. त्यांच्या ताकदीला ब्रेक लावण्याचा प्रयत्न यापूर्वी 7 निवडणुकीत विरोधी पक्षांनी केला. मात्र तो किती यशस्वी झाला, किती अयशस्वी झाला हे सांगण्याची गरज नाही. विरोधक जे करू शकले नाही ते मित्रपक्ष करू शकतील का, अशी शंका आता या मानण्यात पुढे येत आहे. असो, राजकारणात काहीही होऊ शकते. विरोधी पक्ष जे करू शकत नाही ते मित्रपक्ष देखील करू शकतात, अशी शक्यता काही राजकीय कार्यकर्ते बोलून दाखवत आहेत. तर बातमी अशी आहे की जामनेर तालुक्यातील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचा तो नेता शिवसेना शिंदे पक्षात प्रवास करणार आहे. आता तो नेता कोण, याची चर्चा सुरू झाली आहे. ही चर्चा आहे की अफवा आहे की कुजबूज आहे, हे येणाऱ्या काळात लवकरच दिसून येईल. तो राजकारणातल्या बातम्या आपल्यापर्यंत पोहोचवण्याचे काम कांग परिसर यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण करणारच आहोत.